आणि जेव्हा ते बोलत होते, मी माझ्या मोबाईलवर पाहत होतो, तर 99% लोक त्यांना फेकू म्हणत होते. काय काय वेगळ्या वेगळ्या भाषेत बोलतो. मी ती भाषा पहिली गोष्ट, देशाला जेव्हा प्रधानमंत्री संबोधित करतात, तर देशावर येणाऱ्या संकटाच्या बद्दल, देशावर देशाला लोकांना एकजूट आणण्यासाठी आणि देशहितासाठी बोललं जातं, हे मला आतापर्यंत माहीत होतं. झूठ बोलो बार बार बोलो, असं मोदीचंच वाक्य आहे. अनेक सुरुवातीच्या 2014च्या काळामध्ये त्यांची भाषणं झाली आणि त्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका करत असताना त्यावेळेसही आणि आजही त्यांच्या देशाला संबोधित करत असताना काँग्रेसचं मला वाटतं की त्यांनी त्यांच्या अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये जवळपास 150 वेळ त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं. काँग्रेसची एवढी भीती मोदींना काय, 56 इंचीचा सीना आहे ना, पण ते 56 इंचचा सीना ट्रम्पच्या समोर कसा बागला ही देशाने पाहिलेला आहे. आणि जेव्हा ते बोलत होते, मी माझ्या मोबाईलवर पाहत होतो, तर 99% लोक त्यांना फेकू म्हणत होते. काय काय वेगळ्या वेगळ्या भाषेत बोलतो. मी ती भाषा इथं वापरणार नाही. आता देशाच्या प्रधानमंत्र्यावरच भारताच्या जनतेचा विश्वासच राहिला नाही, कारण की देशाचा प्रधानमंत्री वारंवार खोटं बोलतो आहे. त्यांनी 2023 मध्ये महिला आरक्षणाचं बिल आलं. त्या बिलामध्ये काँग्रेस सहित सगळ्या विरोधी पक्षांनी त्याला सपोर्ट केला, ते मंजूर झालं आणि यांनी सांगितलं की आम्ही 2024च्या पहिले जनगणना करू आणि त्याच्या आधारावर या पद्धतीची रचना आम्ही तयार करू, पुनर्रचना त्याच्यामध्ये येईल. आता आपण 2024च्याही लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, आता आपण 2026 मध्ये आलो. राहुल गांधीच्या दबावामुळे यांना अखेर जातीनिहाय जनगणना मान्य करावी लागली. यांनी कॅबिनेटमध्ये नरेंद्र मोदींनी निर्णय घेतला आणि देशाच्या जनतेने त्या निर्णयाचं स्वागत केलं. आता जनगणना सुरू झाली, त्याच्यामध्ये ओबीसीचं कॉलम नाही आहे. म्हणजे याचा अर्थ वारंवार देशाचे प्रधानमंत्री या देशाच्या बहुजनांबरोबर विरोधात हे सातत्यानं आहे, हे त्याच्यात स्पष्ट झालेलं आहे.